हे कुठे जायचंय आपल्याला? कुठे जायचंय? वॉटरफॉल. कोणता वॉटरफॉल? ओझरडे. हॅलो नमस्ते, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपल्याकडे खास कोयना दर्शन करण्यासाठी मुंबईहून योग मुद्रा फिटनेस क्लासचे मेंबर्स आलेले आहेत. तर त्यांच्यासोबत आज आपण संपूर्ण कोयना फिरणार आहे आणि कोयनेतले काही ठराविक ठिकाणं देखील आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. खरं तर गेल्या वर्षी सुद्धा आले होते, पण रेड अलर्ट असल्यामुळे आम्हाला ओझरडे धबधब्याला जाता आलं नाही आणि खूप रिस्ट्रिक्शन्स होते, त्यामुळं थोडा मूड ऑफ झाला आणि गेले होते. पण यावर्षी आम्ही पूर्ण कोयना कव्हर करणार आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला. आत्ता आम्ही कोयनानगरमधील मानाईनगर गावच्या एमकर पॉइंटवर आहे. इथून दिसणार आहे कोयना धरणाचं बॅकवॉटर. त्याचबरोबर इकडे पाहिलं तर ओझरडे धबधबा देखील खूप छान प्रकारे इथून पाहता येतोय आणि त्यांची जी राहण्याची व्यवस्था केली होती ते इथेच बॅकवॉटरला लागून असलेलं हॉटेल मैत्र निवास. आता इथे हॉटेल शिवशंभू आहे, तिथे छानपैकी ब्रेकफास्ट केलाय आणि आता निघालोय ओझरडे धबधबा बघायला. जाईल निघायचं ना? तर आम्ही आजचा आपला पहिला पॉइंट आहे ओझरडे धबधबा आणि तो बघायला आज इथे आलोय. आता छानपैकी आजचा आपला दिवसातील हा पहिला पॉइंट आम्ही आत्ता तिकडे निघालोय. हे कुठे जायचंय आपल्याला? कुठे जायचंय? कोणता वॉटरफॉल? ओझरडे. सुरुवातीला आपल्याला तिकीट काढावं लागेल आणि तिकीट दर जो आहे तो 100 रुपये प्रति व्यक्ती एवढा आहे. सो तिकीट काढून आता आपल्याला पुढे जायचं आहे.
चला निघायचं, चला पुढे चला. तुम्ही कुठे थांबताय? चला आता आपल्याला इथे रील काढायची. हा सांगितलं का सगळ्यांना? मग प्रत्येकाचा असा घ्यायचा तू. हा काय 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 माकडं नाचतात काय. दहा मिनिटाचं चालणं झाल्यावर आम्ही आता पोहोचलोय ओझरडे धबधब्याच्या मध्यभागी असलेल्या या पॉइंटवर आणि इथून दिसणारा हा सुंदर नजारा. मधल्या पॉइंटवर आम्ही एक 5 ते 10 मिनिटं विश्रांती घेऊन आता निघालोय मेन जिकडे ओझरडे धबधब्याचा पॉइंट आहे तिकडे. इकडे आल्यानंतर जो मधला जो पॉइंट आहे तो सोडून आपण पुढे आलो की अशा प्रकारचे 2 ते 3 चढ आहेत आणि तिसरा जो चढ आहे म्हणजे शेवटचा चढ तो थोडा जास्तच चढ असलेला आहे आणि इथे चालताना थोडं दमल्यासारखं होतं. थोडं आराम करून मग पुढे जा, कारण हा एकदा चढ तुम्ही चढलात की तुम्ही अगदी ओझरडे धबधबा जिथे पडतोय तिथे पोचलात. या दगडाच्या इथे आलं की समजून जायचं की आपण जवळपास ओझरडे धबधबाचा जो पॉइंट आहे शेवटचा तिथे पोचलो. मध्यभागी जो पॉइंट होता तिथून पुढे आम्ही 10 ते 15 मिनिटं चालत पुढे आल्यावर आपल्याला इथून दिसणारा हा सुंदर नजारा आणि हा आहे इथला शेवटचा पॉइंट. इथून जो दिसणारा सुंदर नजारा आहे तो पाहूयात.
छान प्रकारे आमचा ओझरडे धबधबा पाहून झालाय आणि आता आम्ही निघालोय मेन गेटकडे. तर अशा प्रकारे आम्ही 1.5 तास छान अशी ओझरडे धबधब्याच्या इकडे जाऊन भटकंती केली. खूप छान असं वातावरण, सकाळी सकाळी पब्लिक नाही काही नाही आणि मजा खूप केली. आणि आत्ता आलोय जिथे मेन गेट आहे तिकडे. थोडंफार भिजलेत आणि भिजल्यानंतर चहा बुट्टा झाला पाहिजे ना आणि गरमागरम वडापाव देखील. कसा आहे वडापाव? आता आपल्याला कुठे जायचंय? परत कुठे जायचं? आज ओझरडे धबधबा खूप छान व्ह्यू दिसतोय बघा. छान असं ऊन पण पडलंय आणि अशा या वातावरणात जो नजारा दिसतोय ना, अगदी अप्रतिम असा नजारा आपल्याला बघायला मिळतोय. ओझरडे पाहून झाल्यावर आता आम्ही आलोय हुंबरळीचा पाबळ धबधबा असलेल्या या ठिकाणी आणि इथे आता सगळेजण या धबधब्याचा आनंद घेणार आहेत. बरं, कसा वाटला हा धबधबा? कसा वाटला? खूप आवडला आणि तुमच्या मार्गदर्शनामुळे आम्ही इथे आलो आणि इतकी मजा आली इथे. असं आम्ही भिजलो ना, बापरे. थँक्यू सो मच. सगळ्यात जास्त जो एन्जॉय केलाय तो या सरांनी केलाय. कसं वाटलं सर? हो सर, एकदम अगदी निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आलोय आणि एवढं नॅचरल पाणी आणि वॉटरफॉल, खूप आनंद आला आणि भिजण्याचा पण खूप आनंद आला. वैभव सर एकदम. ओझरडे धबधबा पाहून झाला आणि त्यानंतर आम्ही रिसॉर्टला जाऊन फ्रेश झालो. फ्रेश होऊन मग परत हॉटेल शिवशंभू इथे छान असं सुंदर घरगुती आणि चुलीवरच्या जेवणाचा आस्वाद घ्यायला आता इथे थांबलोय. कसं आहे जेवण? खूप मजा येते जेवणाला. तरी एवढंच एक्स्ट्रा जेवली. हा का? आणि तुमच्या आयुष्यात जेवण आहे ना इतकंच अविष्ट आहे. खातच आवडतं. पोट भरलं तरी खात आवडतं. पोट भरलं पण मन नाही.